नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अर्थात आज दुपारनंतर रात्री आणि 17 मे 2025 या तारखेचा दुपारपर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर ह्या वेळेत वातावरणामध्ये आणखीन जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह भयानक पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकवान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी वादळी पाऊस हजेरी लावत असून काही भागात जोरदार, काही भागात मध्यम तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळत आहे। तर मागील 24 तासातही महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी या वादळी पावसाचा जोर बघायला मिळाला। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येत्या 24 तासाचा अर्थात आज नंतर रात्री आणि 17 मे 2025 या तारखेचा सविस्तर अंदाज दुपारपर्यंतचा जाणून घेऊया। तर बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून या पोषक स्थितीचे रूपांतर लवकरच कमी दाबाच्या क्षेत्रात देखील होणार आहे। तसेच अरबी समुद्र, दक्षिण भारत, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागातही बाष्पयुक्त वारे सक्रिय आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह भयंकर पावसाची शक्यता काही भागात मध्यम, काही भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा जोर 16 आणि 17 मे या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे पाऊस बघायला मिळणार आहे भयानक। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करू। दुपारच्या दरम्यान केरळ, कर्नाटक किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात दुपारच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, कांतामाल जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र महाराष्ट्राकडे दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूरचा काही परिसर या भागात असून इतर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव आसपासचा बहुतांश परिसर या भागामध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, कडेगाव, पटेगाव तसेच खारेपटण, पोंडा, राधानगरी हलका मध्यम पाऊस या परिसरात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान वायगणी, कासल, कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजण या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच सांगली जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान जोर कमी राहील। सांगली, मालगाव, इचलकरंजी, श्रीगोपी, कुडाची तसेच चिकोडी, मालदाटी, सांकेश्वरा या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे पिलवी, अकलूज, घेरडी, चिंके, सांगोळे, पंढरपूर हलक्या पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील। तर इतर भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज माखनजण, सरवाडा, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, चाकदेव, गोगरे, महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील। इतरत्र बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। रावडी, बोर, शिरवळ, पुणे जिल्ह्याचा परिसर, व्याले, सोनापूर, दायरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। वाघोली, लोणी, कालबोर आणि राऊ, कडेगाव 2 इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे अहिल्यानगरच्या भागाकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील, हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। मात्र उत्तरेकडे जोरदार पावसाची शक्यता आहे। चास, आरंजगाव तसेच अहिल्यानगर, धनगरवाडी, बालवानी, आलियानी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे।
तर अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याचा काही परिसर, जुन्नर, ओतूर, बोरी, आले आणि घारगाव, मांडवे, अहिल्यानगरचा परिसर या भागात मात्र अतिवृष्टीसारखा पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चाकण, शिंदखेड, पाबल, मलटण, कवठे या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। मुंबई, नवी मुंबई, नरेल, ठाणे, उल्हासनगर हलक्या पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, वाडा, इगतपुरी, जोर, मकाड, त्र्यंबक, पालघर हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच संगमनेर, राजूर, अकोला, समचरपूर, सिन्नर, वावी, जवळके, निमगाव, सिन्नर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। सिल्लोड, पिशोर आणि भोकरदन, अनवा, अजंठा, जालना जिल्ह्याचा काही परिसर, हंसाबाद या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। जालना जिल्ह्याचा परिसर आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर। बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड, करकम, गेलम, चौसाला, पाटोदा, अंबळनेर जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड भागाला हिंगोली, वाशिमला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। मंगळूरपैकी कर्जनाखेडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इकडे ढगाळ स्थिती दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त बघायला मिळणार आहे। काही भागात अतिवृष्टीसारखा तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज आहे। तसे कोकण विभागाकडे सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूरचा काही परिसर, रत्नागिरी आणि सातारा, पुणे, अहिल्यानगर, मुंबईचा बहुतांश परिसर या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। मात्र सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा बराड, शिंगणापूर, अकलूज, पळसरस, वेल्हापूर तसेच इंदापूर, बारामती, लुसुंबे या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा बिगवण, केटूर, बेगोंडोड, राशीन, करमाळा, मिरजगाव, जामखेड, कडाष्टी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये कडेगाव, दौंड, पडेगाव, श्रीगोंदा, शिक्रापूर तसेच भांबर्डे आसपासचा बहुतांश परिसर या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील। शिरूर, राळेगाव, सोरीगाव, पाने, सुपे अहिल्यानगरचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर, गुडगाव, धनगरवाडी, वांबोरी, डोई, प्रवारा, श्रामपूर तालुकाबंद जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान राहील। तसेच पालघर जिल्ह्याकडे आणि नाशिकच्या पश्चिम भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, ओझर, नागपूर, निफाड, लासलगाव, पाटोदा आणि आसपासचा परिसर, लाडाच्या शेवगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मालेगाव, अंजंग, निमशेवाडी, अंचाले, अरबी बोकुड जोरदार पावसाचा अंदाज राहील। पिंपळनेर, साक्री, ब्रॅड, चिंचखेड, दिवी, दुसाने, टिटाणे, सुत्राणे, नंदुरबार मध्यम पावसाचा अंदाज आहे। रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, कापडणे, अरबी बोकुड मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा, जळगाव, भुसावळ मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये जळगाव जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही मनमाड, कुसुमाडी, ममदापूर, बारम, तालवड, येवला या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। अंबाला, कन्नड, हतनूर, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, पिंपरी, लिंबे, जळगाव, गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। डाकेपाल, पैठणला मध्यम स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे हलक्या पावसाची शक्यता आहे। बीड, करकम, येलम, चौसाला या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे लातूर, धाराशिव, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम हलका मध्यम पाऊस राहील आणि विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोलीकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान असणार आहे आणि रात्रीच्या दरम्यान देखील जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज सोलापूर, लातूर, नांदेड भागाला, श्री छत्रपती संभाजीनगर, धुळे या जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 17 मे 2025 या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज
बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर इकडे मध्यम स्वरूपात राहील। तसे सोलापूर, लातूर, बीड, नांदेड वगळता श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा बहुतांश परिसर या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर असून इतर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।